चला आउट. अरे कामाला छत्री द्या रे. स्पॉट छत्री द्या मला द्या. बाकी राहू दे. तू एकच फोटो काढला. ही लय हुशार आहे अश्विनी. तुला कोण आणली डिरेक्शन मध्ये 10 फोटो काढतात. ए चल जाऊ दे. नाही जा ना. कोण जाते. जाऊ दे. कुठे जायचं. वैभ्याची पावडर, वैभ्याची सनस्क्रीन आणि वैभ्याचा कंगवा. परत बिग बॉसच्या घरात जुन्या आठवणी ताज्या झाल्या का? जुन्या आठवणी ताज्या झाल्या. बिग बॉसच्या घरात सगळं वैभ्यात वापरायचं. म्हणजे बॉडी वॉश कुठला आणला ऑरेंज कलरचा तो एवढा मोठा तुंब्या न काढल्यागत. आणि मी आपलं बिग बॉस आहे मग घुमवालोय. नंतर मग आयला माझं कोण वापरले अर्ध झाले. ट्रिमिंग मशीन पण ट्रिमिंग मशीन गायब केलं राव. म्हणजे घेतलं. कोण? तुझ्या भावाना दिलंच नाही परत. तुला देऊ का एक विषय? तसं नाही शाळेच्या आठवण आली. शाळेत पाठवताना आई अशी तुम्ही राहील. काय करायचं बाबा? चांगलं दिसते की कसं करतोय? तू राहिला. अरे भारी दिसते. आत्तीच्या मारे त्याच्या हे चपटा करायचं तुला. केस वाढवताना काय वाटलं ना त्या दिवशी? वाढवतो पण परत असं कोणी बी नाही घातलेली मस्तपैकी. आता हे कसं सोजवळ बाळासारखं. सोजवळ बाळासारखं दिसणं आणि असणं त्यात फरक आहे. सोजवळ आज एक परत मोटिवेशन मारायला लागतं. टाच घातलं तुला नवीन गाणं ऐकलं का? कुठलं रे? 9 लाख का हार म्हणून. नाही रे, जुनच थोडं माहित आहे. तुझे 9 लाख बायकांचं बी एवढं कुठलं काय सामान नसतं. एवढं सामान आहे. पावडर, सनस्क्रीन 1 वापरतो तर खरं. 2 3 हे बोळ्यानं दूध पितोय बाटलीनं. 4 5 6 7 पेन्सिल. हे कशाला लागते माहिती काय? हे काळं करायला. असं काळं करायला नाही येते. हे काळं बिळं करते असं. 8 काय काय वापरतो. कंगवा 9 आणि काय राहिलं वय तुझं? आणि खायला सुद्धा काय कमी. काळजी गाडी ठेवूया नंतर खोयाची. हे कुठं आहे प्रोटीन? प्रोटीन कुठं आहे? प्रोटीन पाणी मागव ना. मुझ में कहीं बातें तो लय खाल्लं ना वय तुझं प्रोटीन. तू डबा अजून आहे माझ्याकडे. मग काय ते कशाला पुजायला ठेवलाय? हॅलो, जय शिवराय. जय शिवराय, बोला. 1-2 मिनिटं खाली चल. झाले माझं. मला कोणाला म्हणून तुला आलं. तर आम्ही एकत्र. वाय कम हिअर? बताओ. बिकॉज ऑफ वन प्रोजेक्ट वी डू एकत्र.
आम्ही एक छानसा मूवी करतोय जो खतरनाक असणार आहे. एवढ्या म्हणजे भारी दिसले वयला. तर वय वर्ष 38. भाऊ अजिबात नाही आहे. बहिणी 3, 4, 5 आहेत. बायको एकच आहे. 2 पोरं आहेत. तरी पण अजून एका लग्नाची काय जिरली नाही. मस्ती जिरवण्यासाठी आणखीन एक लग्न करायचं आहे. तर खूप साधा भोळा सरळ मार्गी माणूस लग्न करायचं अजून. हा, तर खूप सुंदर दिसणारा तरुण, चिरतरुण, ज्याच्या वयाचा अंदाज अजून कुणालाही आला नाही. बघणारे प्रत्येक जण मला 28-29 वर्षाचे म्हणतात. मी दाढी आणि केस काळे केल्यानंतर जितका देखणा दिसतो तो असा दिसतो की मी 28 किंवा 29 वर्षाचा असेल. माझे विचार अतिशय तरुण आहेत. माझं हृदय अतिशय तरुण आहे. हृदय अतिशय तरुण आहेत. आपल्या पुरतं कॉमेडीसाठी मर्यादित ठेवा. कोण आले बघ रे? पाणी आलंय. काय करायचं पाण्याचं? आणि अशा पद्धतीनं आता डीपी दादांना प्रोटीन प्यायचंय. तर पाणी आलेलं आहे. प्रोटीन नाही, प्रोटीन नाही. तू म्हणतोस तसं प्रोटीन. तर तुम्ही म्हणशील आता आम्ही पेक करालो. दोघांचं नाही. हा, अजून दोघांचं केलं. बस. बिग बॉस मध्ये वैभव माझ्या आधी जिम करून घ्यायचा आणि त्याच हलवत बस त्याच प्रोटीन मला प्यायला द्यायचा. काय रे ते वैभव किचन मध्ये एक नवीन आयटम असं बनवायचा. वैभव आणि एरिका असं लय मजा. आणि मी आपला जाता येता यांच्यावर नजर असायची. मी आपल्या लांब न असं म्हणायचे. मी काय म्हणायचं वैभव? काय रे ते म्हटलं की ही मला आणून दिली ते आणि मला कायम द्यायचे. ही विरोधी गटात होती पण काय प्यायला केव्हा हे केलं. विरोधी गट काय असतं? विरोधी गट काय असतं? विरोधी गट ए टीम मध्ये होतात ना तू? कारण मी कुठल्या टीम मध्ये तुम्हालाच माहित नाही. मला सगळ्यांनी मिळून गोडच लावलं. सगळ्यांनी खूप गोड लावलं. का बोले भैया, हम का बोले? तोच फ्लेवर आहे की हो. आवडत नाही काय? आवडत. व्हेरी गुड. धन्यवाद. मंडळ आभारी. मंडळ लय भारी. मापात पाप नसतं आपलं. कसा आहे जब्बा? तर धनंजय पवार वधूवर सूचक मध्ये वधूवर सूचक केंद्र मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. वैभव वय वर्ष 28 आहे ना रे? वय किती? 28 धरून त्याला 1-2 वर्ष कमी जादा. त्याला पोरगी बघायचा आहे. वैभव अपेक्षा काय तर तुझ्या? अपेक्षा काय? अपेक्षा अशी की पोरगीच असावी. पोरगी असावी ही अपेक्षा सगळ्या जगाची आहे. ती सोडून दुसरी कुठली तुझी अपेक्षा ते सांग पहिला. भारतीय असावी की फॉरेनर असावी? जे माझे आई वडील म्हणतील वैभव हा मुलीशी लग्न कर, त्याच मुलीशी मी लग्न कर. डोळे बंद करून लग्न करशील ना? डोळे बंद करून नाही, डोळे उघडे ठेवूनच करेन. किती गुणी बाळ आहे. तर याच्यासाठी तुम्ही बायोडाटा पाठवा. नंबर घ्या. 28 नंबरची कंबर. 28 आहे 30 आहे रे? 28 झाली. 28 आता तरी झाली 28. 28 ची कंबर
त्या बैला सगळ्यात महत्वाचं शर्टाची बटणं लावायला त्या दिवशी तुला आठवतंय काय रील बनवलं होतं ऍप्स कुठे ऍप्स कुठे कुठे ऍप्स गेले कुठे काय वर्ष 2 झाले वाटतं. अरे आहेत ना बोटांना दाबून बघायला पाणी चढले. खायला प्यायला घालत नाही तुझ्या इकडे आलो चल ते वाट बघायला तर जातो आम्ही आता. ह्याला सकाळ सकाळी संत्री खायचं. दिवसभर काय भेटत नाही. किती झाले? हुतात्मा अनंत कान्हेरे उद्यान. आम्ही आहोत आता रत्नागिरीमध्ये. किती करायची? 200 माणूस सेलिब्रिटी झाला तरी बार्गेनिंग झालीच पाहिजे. 150 चला. काय रे ते आई शपथ. कोकण म्हटलं की कसं भारी वाटतंय. जाऊ ना. कुठं जायचं तुला? कुठं जायचं सांग. कोकणात म्हटलं मला फक्त कोकण आवडतं. अर्ध दे. मला कोकण आवडते. मी कोकणात फिरतो. ही झाडं, हे निसर्ग, हे सौंदर्य हे पाहण्यासाठी मी सतत कोकणात असतो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ते मासे खायला. आहा हा हा, जिभेला पाणी आलं रे. ताण लागलेली गेली माझी. काय बी बोलला तर चालतं. नाही मला हाय आता बिग बॉस मध्ये ते संत्री कोण कटाळा आला आता. एक बात बताओ, किस पर पिक्चर आता हे नॉर्मल झालं ना टॉप आपला. हे जर घ्यायला गेला ना तुम्ही असं डिक्टो तर मग ते खूप असं हे होऊन जाईल. पिक्चर नाही तसं नाही. आदिवासी गाव में आदिवासी गाव म्हणजे क्वेश्चन पॅकअप व्हायरल झालं पाहिजे. गाँव में जाने के लिए सिर्फ एक ही रास्ता है और मुझे नहीं लगता कि हमारी गाड़ी वहाँ तक जा सकती है. हमें या तो पैदल जाना पड़ेगा या फिर किसी बेटा एक काम कर. नहीं थांबा की माझं उद्या घ्या पण हा कुठे गेला विराज? काय नकोय नकोय तुला? इकडे बघता का? या फोन मध्ये बघा. माझ्या फोन मध्ये म्युझिक लई जबरदस्त आहे बाबा. ह्याच्याच फोन मध्ये बघा. म्हणजे लिखाणाचं काम दिलंय ना तुम्ही त्याच्याकडे, त्याच्यामुळं बघा आता यांच्या फोन मध्ये बघा. चला अरे कामाला लागला. छत्री द्या रे. स्पॉट छत्री द्या मला द्या. बाकी राहू दे. तू एकच फोटो काढला? ही लय हुशार आहे अश्विनी. तुला कोण आणली डिरेक्शन मध्ये? 10 फोटो काढतात. फोटो ए चल जाऊ दे ना. जा ना. कोण जाते? जाऊ दे. चला जा कॉस्ट्युम चेंज. भाऊ कॉस्ट्युम चेंज मेकअप.
पण बरं वाटलं तुम्ही आला, आम्हाला विचारला काय चाललंय, म्हणजे आपल्या अवतीभोवती काय चाललंय ह्याची विचारपूस करणारे लोक आज कमी राहिले. आणि मला खरं मनापासून वाटलं तुम्ही अजून एक 50 वर्ष जिवंत राहिलं पाहिजे. कारण आपल्या अवतीभोवती काय चाललंय. 111 वर्ष जगा तुम्ही साहेब. काय माहिती आहे काय, काय माहिती आहे काय आजूबाजूला काय चाललंय हे विचारपूस करणारे लोक आज कमी राहिले. खरं कमी. याच माणसांची गरज आहे, लक्षात ठेवा. अख्ख्या महाराष्ट्राला या माणसाची गरज आहे. आपण ह्याच्यावर एक पिक्चर बघू. नाही चेष्टा नाही, सिरियस चेष्टा नाही विषय. आमच्या तोंडासाठी चेष्टाच्या वेळी येते. आपण ही सिरियस नाही आमच्या डोळ्यात आहेत ना, हे असे विषय असतात. ह्या विषयातला पिक्चर बंद असतो कधी मुंबईला, पण आम्ही नेहमी बाजूला हा रिव्हर आहे. ओके, मग ते हॉटेल आहे. शनिवार ना उद्या हाय आम्ही आणून देऊ. राजाकडे राजाकडे काय म्हणायचं. मिरॅकल सिनेमा डिरेक्टर करण खराडे आहे. मिरॅकल सिनेमा प्रेझेंट डिरेक्टर करण खराडे. मिरॅकल सिनेमा प्रेझेंट डिरेक्टर करण खराडे. डिरेक्टर करण खराडे. शॉट नंबर 1, शॉट नंबर 1, सीन नंबर 2, सीन नंबर 2, टेक 1. मिरॅकल सिनेमा कट करून परत घ्या. मिरॅकल सिनेमा डायरेक्टर करण खराडे. डायरेक्टरला सडक से उठा के हीरो बनाऊंगा, लाइफ बना दूंगा. हाँ, मिरॅकल सिनेमा डायरेक्टर करण खराडे. शॉट 1, टेक 1, सीन 2, स्टार्ट. काय चुकलो कट. दीपिका काय तर नवीन करतात. आज ब्लॉग यांचा मी करतो. चालू करा. हा या, आता तुमचा ब्लॉग मीच करणार. करा. पहिल्यांदा दीपिका हिंदी पिक्चर काम करतात, आम्ही सोबत काम करतोय. हा, मकरन सर तुला स्क्रीन शेअर करतात. 2 माझ्याकडे आर्टिस्ट आहेत, वैभव, दीपिका, मकरन सर बाकीचे आर्टिस्ट आहेत. आम्ही मिरॅकल सिनेमा कालकर हा पिक्चर करतोय हिंदीमध्ये. ॲमेझॉनसाठी आहे. OTTला रेप्युटेड OTT चालू आहे, प्लस थिएटर पण येत आहे. दीपिका एक कॅरेक्टर खतरनाक प्ले करणार, वेगळ्या भूमिकेत तुम्हाला मिळणार आहे तरी बघायला. त्यामुळे लवकर रेडी राहा. महाराष्ट्रात नवीन काहीतरी घेऊन येतोय आपल्या भागात तर घेणं आहे. आणि आपल्या भागचं सेम. आपले एक बोल ना कोणाला तरी लेके आएंगे, बट ये लेके आएंगे. काल झाला एक येता घ्या की सीन कसला बरे. तर ही कबूतर आम्ही अश्विनी किती वाजता रेडी व्हायला? अशी अंगावर बिंगावर येतेली. चला 20 मिनिट लागा. बाकी ती गाडी मागून गेली, कुठे देणार आहेस ती सांगून मी प्रॉपर्टी देऊ पडतं. काय बघा मॅप हा ना त्याच्यात समोर जंगल वगैरे आणि सेंटर तुम्ही काय चुक. हा मार्किंग वगैरे आणि त्याला लाईक ना पेन्सिल अजून कर ना, रब कर ना. जला अनुसरून नाम बोला. बोला आगे सब लोग आगे. और एक छाता लगाओ रे. दिखाओ जरा फ्रेम दिखा. तुम्हारा सर फ्रेम दिखा. दादा कनेक्शन लूज है क्या? निकाल के डालो ना एक बार. आउटडोर में व्हिडिओ करतात बघा यार. कर चल आगे बाबा आगे ऊपर आउट. आउट. काय गावते काय मला घेत नाही केस वाढवलेला तोटा.
मला पण पाहिजेत का दादा? तुम्ही काढताय तर शेअर करा. असं नाही म्हणाले मी. केस ती हे करायला लागल्या आणि ते केस लचून तुला त्रास व्हायला लागला असं. तुम्हाला हवेत का काय? अर्धे. हा चालतील. मी अख्खे केस घेऊन जाईन घराकडं. आणि ती काय बोलते माहिती, मी सकाळी कट करून आली. ही कापून आल्यात केस? अजून मोठे होते आणखी. का तर आमच्या बायकोला विचार केसांचं महत्व. घेऊन या वहिनीला, देते थोड्या. घेऊन तू एक काम कर ना, तू कोल्हापूरला आलीस की नाही डायरेक्ट घराकडे ये. तिथले तिथे हेअर ट्रान्सप्लांट करून देऊ. तिथं तुला तिथं तिला. कुठं राहताय? हा कुठं राहताय तुम्ही? इचलकरंजीला. हा होय इचलकरंजीला राहताय? होय. मी कोल्हापूर टेमलावाडी. टेमलावाडी की तू मुक्काम पोस्ट. बाद झालं का? 1 तास झालं हिची केस विंतरायचं काम चालू आहे. केस काही हिची सेट विणार. काय व्हायला हो? काय त्रास झालाय? हिच्या आयुष्याचा गुंता झालाय, केसाचा गुंता घेऊन काय करणार? परत परत तुम्ही रेव्यांचा गॉगल घातलाय मान्य आहे, चांगला दिसतोय पण मान्य आहे. पण सगळ्यात भारी हा गॉगल आहे. काय लिहिलंय इथं? डीपी. हे थांब ना. काय लिहिलंय ग? परत काय लिहिलंय? ब्रँड ब्रँड ब्रँड. यस. हे कर ना, शेवटचे स्लोगन मारा ना. रेबॅन पेक्षा भारी शेवटचे एक स्लोगन. त्याचं काय पाठी बघ, तिसरंच चालू आहे. हे मिल्क हे हा रील कमीत कमी 70 मिलियन जाणार. काय म्हणायचं आहे? 100 मध्ये असती काय? गॉगल बघ. गॉगल घालायचा तर ओनली डीपीच. रेबॅन लोगो बघ. डीपी मला आता. बरं आता ही रील बनवायची आपण. नेचर वाला है ये नहीं, जिम्मे वाला ऊपर चढ़ का डाउन नका. वैभव हे वैभव, शाळेत एवढा अभ्यास केला असता तर हिरो व्हायची वेळ आली नसती तुझ्या. मी चांगला अभ्यास केलाय बाबा, चांगले पर्सेंटेज आहेत मला. असं काही बोलू नकोस. कॉप्या करून. हा ते ती वेगळी गोष्ट आहे, ते नसतं बोलाय. जे त्याचं स्टेम आलंय, जे खाली आलंय ते चिपकलंय. मस्त सुंदर असा हा नजारा आणि या नजाऱ्याच्या अवतीभोवती सुरू आहे आमच्या मूवीचं शूट. जी ह्या समोरचा जो डोंगर तुम्हाला दिसतोय हा वाला जो डोंगर दिसतोय ना, या झाडीच्या इथं आमचं शूटिंग चालू आहे. आणि हा मस्त समुद्र बीच किनारा विषय शेवटच करून टाकला यांनी. शूटचं जे लोकेशन आहे खरंच क्लास, अप्रतिम. म्हणजे का होऊ नये अशा सुंदर ठिकाणी एखाद्या मूवीचं शूट का होऊ नये हा पडलेला एक प्रश्न आहे. आणि अशाच ठिकाणी घ्या. मला आता कहो ना प्यारेचा सीन आठवला. त्या बुटीमध्ये घेऊन कोणाला तर जावं असं वाटलं, पण कल्याणी घर आहे त्यामुळे मी ग बसलो. हे पुस्तक घेतलं, हे बघितलं, त्याच्यामध्ये काहीतरी बघितलं. त्याचं वजन किती? बघितलं आम्ही. क्लास मारलाय कसला माहिती. म्हणून
झाला फोटोशूट. तेच की फोटोशूट संपला. पोटाला वळवळ आले. केसही ताजं कोणता हवा आपला पावडरचा थोडी कुठे माझ्याकडे हाय तो पाऊच मध्ये आहे. रक्त निरंजन बोल वत्सला काय हवाय? हे दाढी साधू साधू त्याला काय मौलाना केलायचा. अजून वाईट नको ना ताई. हां झोपेल आहे. हात फिरायला नाही अलगद त्यानं झोपेला. रोज काय करता तुम्ही?
मला झोप येत नाही हो. असं हात फिरवून नक्की की बघा जास्त मॅच आता त्रिकूट लावायचे ना हे लावायचे ना व्हाईट लाव. वाईट असतात हो व्हाईट वाईट. व्हाईट. ते दोन्ही कलर मिक्स केला तरी चालेल. राखाडी राखाडी कलर होय पण तो व्हाईट तो पूर्ण झाला. व्हाईट त्याच्यातच मिक्स करा म्हटलं. पैसा नसते ते पण जाते. मध्ये येते मागे मुळात तुम्ही तिन्ही बोट वाढायचे. होय 3 बोट ओढायचे. 3 बोट ओढायचे. थोडे इकडे पण होतं. काय पाहिजे तुला? काय पाहिजे? वरचं थोडं बरं. ठीक आहे. पुसायचं नाही असंच आहे. हां हे पुसायचं नाही.
पण तो असं स्प्रेड केलंस ना तसं. आणि टीका नको हातावर करायचं सांगितलं नाही हातावर करायचं सांगितलं हा जा हातावर ना मध्ये टीका विचारूया ना म्हणजे लाल असेल तर विचारूया. आता नको ना नंतर करू नंतर लावायची. बोलू का सरांना? हो लेखाजी अरे दादा कुठे गेले दादा? आज बघा बोलवा तुमच्या रात्री पण पैसा भरपूर आहे बघ. तुझ्या नवऱ्याकडे उकळ पांढरवून नाही एवढे पैसे आहेत बघ. तुझ्या नवऱ्याकडे उकळ पांढरवून नाही एवढे पैसे आहेत. त्या पिक्चर मध्ये तुझ्या नवऱ्याने लई मदत केली बघ. तुला सांगतो तुझ्या नवऱ्याकडे तुला प्रेम नाही आहे. पैसा तुझ्याकडे भरपूर आहे बघ. तुझ्याकडे म्हणजे तुझ्या नवऱ्याकडे पैशाचा ढेग लागलाय बघ. तुझा नवरा आता पिक्चर काढते बघ. त्या पिक्चर मध्ये मी हिरो असते बघ आणि चुकून तो हात दुसरीकडे दाखवा लागला तर तुला सांगतो डायरेक्टर आपल्याला शान आहे बघ. माझा रोल वाढवायला आहे. तुझ्या आयुष्याचं उकळ पांढरं होणार आहे एवढा तुझ्या नवऱ्याकडे पैसा आहे. तुला सांगतो तुला पटणार नाही. तुला नवऱ्याकडं प्रेम लय आहे बघ. थोड्याच वेळापूर्वी तू बीचवरती थोड्याच वेळापूर्वी तुम्ही बीचवरती फोटो काढाल तर तू तुझा नवरा खरंय काय? हा मला कसं माहित? कसं माहित तुम्हाला? मी पिक्चर मधलं कॅरेक्टर आहे. तुम्ही दोघं तिथं फोटो काढालता. हा घ्या काय सीन आहे आपला घ्या प्रॉपर पाहिजे. चालेल रे शॉट आहे प्रॉपर अँगल आणि अँगल असा परफेक्ट गेला पाहिजे. नाही लोणीच आहे तो प्रॉपर असं लोणी जातोय देन मग कट नव्हतं. माझा हात पहा. डावा हात दाखव. नवऱ्याकडे तुझे पैसे लय आहेत बघ. तुझं उकळ पांढरं झालं एवढं पैसे तुझ्या नवऱ्याकडे. तो जो सीन आपला हा टोटल जिमे डाऊन करून अप परफेक्ट टोटल चार्ज जाणार. टोटल चार्ज होऊन जाणार टोटल. माझा हात पहा. नवऱ्याकडे तुझा पैसा लय आहे बघ. नवऱ्याचं तुझ्यावर प्रेम सुद्धा लय आहे. तुला प्रेमाच्या आयुष्यात काय कमी पडणार नाही. तू सगळं सगळ्यांसाठी करतेस खरं तुझ्यासाठी कोण काय करत नाही बघ. तर तुझा नवरा आहे तुझ्या संग करायला. तो नवरा आता पिक्चर काढतोय बघ. तू थोड्या वेळापूर्वी तुम्ही बीचवरती फोटो सेशन केलाय. फोटो काढत बसला होता. तुम्हाला कसं माहित? अरे मी ह्या पिक्चर मध्ये कामाला आहे. ऍक्टर आहे. आता तू इथे उभारलो होतो त्यावेळी तुम्ही तिकडे शूटिंग करायला आता. तुझ्या नवऱ्याचाच पिक्चर आहे. हा लय मनावर घे नको आपला प्रकट शूटिंग बोंबललं. शूटिंग बोंबललं. हा लुडो हे थांब कोण मेलं? किती पडलं? नाही मारत टीम टीम म्हणते आणि टीम त्या दोघींनी म्हटलं तुमच्या जोरात बसले मी. नाही अवॉर्ड नाही मी अवॉर्ड फंक्शन केलेलं आहे. पण तू एक लक्षात ठेव हिंदी इंडस्ट्रीला मिळालेलं तू एक स्वतंत्र अवॉर्ड आहे. तू आता याच्यावर नाही विचार. ते फिल्म फेअर ब्लॅक लेडी देत नाहीत काय? काळ्यापुरी अरे ती ही काय वे शिरो फिगर अशी बसली दोन त्यात ऐकू मग घाम ना एवढं काम केलं. काय मग आज एक्स्ट्रा पेमेंट येतं का तिला? खूप काम केलं तिने. कमी कर. अरे मार बस बस बस
लाईटचा पासवर्ड आहे तोच. लाईट आता बेटर यार छान किती दिसतो. मी कोण बोल तर थोडं पुढे टिश्यू पेपर पाहिजे त्याला मेकअप दादा. कोणला? छोटा भाई. छोटा भाई चावी देना मैं करता हूँ. हाँ बंद कर. नाही हेलो येणार नाही. हेलो तर येल्लो येत आहे. हॅलो. आणि एवढे तेवढ्याच कामाचे. हा किती खाशील खाऊन खाऊन अख्ख्या इंडस्ट्रीला हे लागलाय उपासमारी. लॉक कहाँ से उसका? चपातीने काय होत नाही. भाकरी पाहिजे आपल्याला. दाबून खाशील तर त्याच्यामुळे लोकांचं गळं दाबलं चालल्यात. ही प्रोड्युसरची बायको ह्याचा काय संबंध नाही. प्रोड्युसरची पोरगी आहे ह्याचा काय संबंध. त्यांना आपण इकडेच बनवलं. इथे बनवू आपण. फटाफट बनवू आपण नाही तर आणखी हे बनवतील बरं. काय झालं ये लवकर ये ना. हे करू नको. उलटे कर. उलटे नाही. बाबा मग खोल तू. अगोरी ने आके उसकी आंखों में गहरी चमक है. ते डायलॉग्स दिलेले आहेत. माझी काहीच मिस्टेक नाही आहे. त्यांना मी व्यवस्थित वाचून पण दाखवलंय आणि त्यांनी आता ते पाठ पण केलं. एका ह्याच्यात किती वेळात पाठ केलं? एका सेकंदात केलंय. ओम बम 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 भूतेश्वरी मम सिद्धी कुरु कुरु स्वाहा. असा करणार तो प्रूफ देऊन गेली आहे. जसं स्क्रिप्ट मी विसरले तसं मी मंत्र द्यायला नाही विसरले. मी मंत्र बरोबर दिला. गजब बेइज्जती है. गजब बेइज्जती. हे राम हे हरि राम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंद. ये क्या हुई? तालाब में पानी आ गई. नहीं तालाब में पानी की शर्त आ गई. खा गई पूरी मला काय दिसत पण नाही जाता. यार हे सगळेजण या असं घेरा घालून. काय कपडे बदलून आला? मगाचा कोटा संपला. आता एक्स्ट्रा टॉक टाइम. आणि अच्छा बिग बॉस. किती हे प्रेम. ही बचत गटातले काय? आकाश किती जण आल्यात? त्याला फोन कर. किती जण आल्यात? अध्यक्ष मॅडम आले. इकडे आहे शूटिंग मध्ये तुमच्या बरोबर. कोण? कॉस्ट्युमला आहे मॅडम. त्यांची नातेवाईक आहेत. अध्यक्ष मॅडम.
ही तुमच्या बचत गटात आहे मग तिला घ्या हा थांबा ती हा या या कपडे चाललेले आहात कपड्यात बसलो इथं ते काय अर्ध्या पूर्ण हे ना अर्ध्या तरी आहे दुसऱ्या बचत गट आहे अध्यक्ष मॅडम कोण अध्यक्ष आजी माझी उजेड सोडा उजेड सोडा जावा जावा तुम्ही कसं राहिला बिन बांधताय का अच्छा म्हणून खुश आहे आणि काय काही नाही यायच्या आहेत एक येतील आता कशाला आणायला आहे तुम्ही उद्याचा टायमिंग सांगा ना प्रेस कॉन्फरन्स मध्ये कधी येणार आम्ही सांगा बरं तुम्ही प्रेस कॉन्फरन्स कधी आहे दुपारी आहे मम्मी कोण येणार दुपारी पण कुठे आहे प्रेस कॉन्फरन्स कुठे आहे मम्मी कुठे येणार आम्ही इकडे म्हणतो इकडे घ्या ना त्यापेक्षा कुठे येऊ रत्ना आमच्या कुंदली बीचवर या बीच वरच काय नडलंय तुमचं मला तुमच्यावर बीचवर ब्लॉक करायचा म्हणून मला ब्लॉक करणार बीच वर ब्लॉक करणार मग मी तुमची खूप मोठी फॅन आहे तुमचे जास्त बघत असते व्हिडिओ म्हणून मी खास तुमच्यासाठी आले आता एवढ्या दिवसात आले का बघा एकदा तरी आता मला कसं करणार मी आता झालोय काय माहित माझ्या पाठीमागून तुम्ही आणि कोणासंग काय 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 आता काय करायला तेवढा वेळ तरी पाहिजे ना सगळ्यांकडे बोलायला हो हे मात्र करा तुम्ही आता आणि कपडे का बदलून आला आमच्या झोपण्याचा टायमिंग झाला म्हणजे दिवसा कपडे वेगळे झोपताना कपडे वेगळे मला काय म्हटलं सारखं बसा ना मॅडम जरा उठा जरा ते सांगू नका फिरव जरा असं फिरव काय फिरवा ते सांगा की आता फिरा मॅडम तुम्ही जरा तुम्ही फिरा हो मॅडम तुम्ही फिरा कुठे फिरू तुमच्या हेला हे लागलंय हे लागलंय हे म्हणजे काय तुम्ही सांगणार तुम्ही सांगा ना अर्धा बोलू नका तुम्ही गजब मी इज्जती हा त्यांचा काल नवरा कोणाचा विचार की तुम्हीच म्हटला काल तुमचा नवरा कुठं आहे कालचा नवरा मी म्हटलं सर तुम्ही म्हटलं त्यांच्या मिसेस आहे तुम्ही काय म्हटला तर शपथ घ्यावं माझी नको तुमची शपथ नको का आम्ही मरेल नाव तुमच्या बायकोसाठी कशी घेऊ तुमच्या आईसाठी कसं घेऊ एखाद्याचं फरक कसं मारायचं म्हणजे खोटं बोलायला लागेल तुम्ही काय विचारलंय ह्यांना माहित आहे काय तुमचा कालचा नवरा कुठं आहे म्हणजे मी म्हणलो कालचा म्हणजे हिरोज काय बदल द्या पण खरं सांगा इथं म्हणजे तुम्हाला भीती नाही वाटत आहे आता नाही मला जरा तुमचीच भीती वाटायला काय माहिती उद्या दुपारी मला बीच वरती नेऊन काय हांचला सगळ्या बायका मिळून नाही बायका नाही मारायच्या बायका तुमची गप्पा मारेल तर तुम्हाला बायकाची गप्पा मारायला फार आवडत मला फार आवडतंय माझ्या बायकोला आवडत नाही ना काय नाही हो कविता थोडी का तुमच्याकडे गप्पा मारायला आम्ही बायका कोणाशी बोललो तर ती तशीच म्हणते कविता कोण आहे कविता कोण आहे कोण आहे दादा कविता कोण आहे कोण आहे कविता तुमच्या बाजूवाली तुम्हाला माहिती तुमचं किती प्रेम होतं पहिलं कुठलं काढलायचा मग 29 झाले 29 मग 29 मध्ये पहिली कुठेतरी असेल मध्ये कुठेतरी कविता आहे सगळ्या पहिल्याच की दीपी दादा मी तर सांगते जागृती यांचे ब्लॉग खूप बघते जागृती तिकडे बघायला जागृतीला इंटरेस्टच नाही जागृती जागृत नाहीच आहे विकृत प्रणालीला तिकडेच बघायला जागृती काय झालं खास मी ह्यांच्या आई वडिलांसाठी बघते की ह्यांना आई वडिलांबरोबर मजा करतात ना ब्लॉग करताना खूप बघण्यासारखी आहे मी खास त्यांच्या आई वडिलांच्या त्यांच्यासाठी मी ह्यांचा ब्लॉग बघते आणि त्यांचे बंधुराज येते काय त्यांचं नाव सर्जेराव त्यांची तर लय म्हणजे खेसारा एक नंबर आहात तुम्ही त्यांची हा ना मग खरं मला लहानपणापासून मी रशी खेस मध्ये होतो ना खरं सांगा ना कसं वाटतं आता हा एरिया बघून पहिल्यांदा शूटिंग केला असं तुम्ही शूटिंग पहिल्यांदाच करतोय शूटिंग हिंदीमध्ये कोकणात फिरलोय आयुष्य पण शूटिंग पहिल्यांदाच करतो हिंदीमध्ये मी विचार करते तुम्हाला असं हिंदीमध्ये मैं बहुत अच्छी हिंदी बात करता हूँ हाँ मुझे कभी कभी हमारे इधर को वळ के उधर को टर्न मार के कचकरा कर खुद गेलं की नाही संपलं एक बार मैंने हिंदी बोला था हाँ ऐसे ही एक जन ऐसे ही एक जन यहाँ से इकडून जायला रस्ता कुठे म्हटलं यहाँ से सरळ डावा वळा हे खरं उजवा वळला तुम्ही हे महेश दरेसारखं डावा वळा उजवा वळा जायचंय बांधलाय कुणीकडे संडास हेच कळलं नाही
हो तुम्ही तुमच्या जिथं तुम्ही आता बंगल्यात उतरला होता ना तिथे आतमधल्या जागा बघून उद्या गेलात काय भूताची आहे का? फक्त बघून ही बाई सगळं भूतातच आणाल्या भूत अजगर बिजगर हाय होय की नाही भूत नाही अजगर आहे प्राणी पण आहे हो पण खरंच छान आहे तळवली तिथे उमेशची आपल्या तुमच्या इकडे आतमध्ये बंगल्यांच्या आतमध्ये आम्ही आता जिथं बंगला घेतो तिकडे त्याच्या आतमध्ये जा त्या आतमध्ये पण छान आहे तळवली आहे सगळं ह्या काय बोलीच नाहीत की आदेश गार पडल्या जो बी गार पडल्या म्हणजे आदेशचा पंचनामा करायला काय त्या बचत गटाचं तुमचं वैशिष्ट्य आहे बचत गटावर एवढं प्रेम आहे तुमचा नवरा बचत गटाचा साहेब आहे काय दूध बी देते काय नाही आहे इथं असं काय नाही आहे आजूबाजूला मिळत नाहीये सेटवर काय तुम्ही म्हटला ना प्रोड्युसर देत नाहीये प्रोड्युसर एकटाच बसतोय तिकडेच गेला आता कालचा मिस्टर रोज काय बदलते काय काय तुम्हालाच माहित होता काय करायला तुम्ही राहायला कुठं कोण ओळखणं झाले ना ह्यात मी ओळखलं फक्त तुम्हाला तू बाई मग माझं लय म्हणजे 90% तरी आहे असं लांबणं कशावर अरे लाईट सोडा रे अरे वा लाईट सोड ना इकडे ये ना इकडे इकडे या आता तुम्ही आडवे या हर्षा करून सोड काम कुठं आहे अरे खरंच काम आहे माझं त्यांच्याकडं अरे खरंच माझं काम आहे त्यांच्याकडं आले त्यांच्याकडं गरम घ्या पहिला आता इथले समोरचं घर आहे फक्त हे लाकूड वगैरे ठेवायला करायचे त्याला व्यवस्थित करायचे हो समीर सर हिरो आणि हिरोईन हिरो आजारी पडलाय हिरोईन आली बघा हे बघा त्यांना माहिती का परत शूटिंगला होतं समोर होतं तुम्ही परवा आलता काय माझ्या घराच्या बाजूला शूटिंग झालं होतं परवा बघितला काय विचार यांना दोघांना आता कसं म्हटलं का मी याच्या अगोदर आलो तुम्ही आज तुम्ही आला फक्त आलोय फक्त तुझा प्रकाश पडला होता पण तू जरा अनुभव होता आले बघा रायटर आले काय बो चला पुढे या जरा म्हणजे इतकं गरम शोधलं की थंड गार झालं सगळं गरम सकाळपासून मी म्हणतोय आमचा रायटर कुठे गेले मी आलोय 8:30 रात्री काय आणलं क्षण म्हणलं की नाही बघ बघायला चालू कमी कर 5 मेंटेन ठेव देखो मैं आपको कुछ दिखाने वाली हूँ ये है हमारे दाढ़ी उड़ू जो आएंगे अगोरिल लुक में हा पोर्शन आहे ना हा पोर्शन और ये है मैं हे काढलं तर मग त्याचं हेच दाढीचं हेच गेलं की सगळं मग पूर्ण दाढी काढलेली हे ना बघूया ठीक आहे चला
जो डीपी दादा को आज टॉर्चर होने वाला है. अपना अरे ब्लॉग तुम्ही हे तर हे करू शकता ना, म्हणजे थोडंसं कट देऊ शकता एवढं. डीपी दादा आज आपको टॉर्चर होने वाला है. तर मग ते लावल्यानंतर तुम्हाला केस पण खेचणार सारखे आणि निघणार पण गाडी. मी इथून उलट मेशीसाठी सेपरेट कट मारतो. सेपरेट दुसऱ्या मिशा लावायचं. शूटिंगसाठी दाढी मिशा काढायला लावली. एवढेशच सांगते मी, एवढेशात. हा ते ना केस आहे क्लीन करायचं. हा काढलेला पार्ट आहे तोच फक्त काढणार ना, मग ठीक आहे की काय अडचण नाही. त्या निमित्तानं दाढी कट मारून होईल माझी. थोडासा क्लीन नेट पण हे सर आम्ही एक शोध लावलाय परवा दिवशी. माणसं जेव्हा इकडून भाग पाडतात असतात त्यावेळी इकडं काय होतं ना, वारं लागतं, त्याच्यामुळं बुद्धीची जागा रिकामी होते, म्हणजे बुद्धीला चालना जास्त मिळतं. मग मी तेव्हा मला लक्षात आलं म्हणजे का आपण उजव्या साईडचा इंडिकेटर लावून डाव्या साईडला बायका वळत्यात, कारण केसांचा भरणा डोक्यावर एवढा आहे की वारं न लागल्यामुळे बुद्धीमध्ये स्टोरेज क्लिअरच होत नाही ना. हो 7 दिवस झाले स्क्रिप्ट मागवली मी, पिक्चरचं शूटिंग लावले, अजून माझ्याकडे स्क्रिप्ट नाही. मी पाठवले स्क्रिप्ट नंबर सहित. काय ती नाही वर आहे. हा गेला नाही. एक मिनिट एक मिनिट इकडे दे एक मिनिट. आता ज्या गोष्टीवर आता ज्या गोष्टीवरती आपण डिस्कशन केलं, म्हणजे इथं हवा लागत नाही मेंदूला, त्याच्यामुळे स्टोरेज क्लिअर होत नाही. तर इथं प्रूफ इकडे आहे प्रूफ बघा. इथं काय हे थरसडे काय थरसडेला इनं एक मला हे पाठवल्या आणि ते सेंड झालं नाही, आणि मी हिला म्हणतोय मला मिळालं नाही. ही म्हणते मी पाठवलंय माझ्याकडे प्रूफ आहे. बायका किती रेटून खोटं बोलतात. ज्ञानाची ना मनाची ना त्या डायरेक्टरची ना त्या प्रोड्युसरची कशाचीच नाही. गेली काय करायचं आमच्यासारख्या साध्या भोळ्या माणसानं काय साधी नाही ते पण. हा कलर वगैरे नाही ना, ज्वेलरी ऍक्सेसरीज वे कसे आहे. प्रोड्यूसर से हाय. दादा हाय. स्क्रिप्ट विचारायचं पाठवले पण माझ्यासारखं भांडणं काढायला. म्हणजे स्क्रिप्ट पाठवली आहे, सीन नंबर जो पाठवला होता ना तो काय माहिती सेंड झाला ना, असं रेड आत्ता दिसतोय रेड झाल्यासारखं. कसलं पोट कदाचित आहे ना. काय करायचं नेटवर्कच नाहीये. पण माणूस 4 वेळा सांगितलं मला स्क्रिप्ट मिळालं नाही. किती बिझी बघा सर. स्क्रिप्ट दिली बिझी नाही. इथं जो आता तुम्ही भाग पडलाय ना, तुझी गल्ली आहे 2 केसांच्या म्हणजे डिवायडेशन मधली गल्ली. इथे जेव्हा हवा लागते ना आपली गाडीवरनं जाताना चालत फिरताना किंवा या पंख्याची, तेव्हा आतल्या मेंदूतला आहे ना स्टोरेज जे फुल झालेलं असते ना ते रिबूस्ट होते आणि काय होतं ते कॅच होते. काय करतो आपण इरेज डाटा होतो ना एक्स्ट्रावाला, हा ते डिलीट होतं ना वारं लागल्यामुळे. मी नेहमी म्हणायचो बायका अशा का करते, केस चिवडे असतात की हवाच लागत नाही. स्टोरेज फुल झालेलं स्टोरेज डिलीट कसं. शॉर्ट लागेल तासाभरात आणि स्क्रिप्ट अजून नाही आहे माझ्याकडे. पाठ करायला महिना अभ्यास केलो तर बोललो तर मला पाठ काय झालं नाही, आणि एका दिवसात काय होणार आहे. कट जंगल मध्ये आता आम्हीच